नमस्कार, मी मानसी देशपांडे। पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भाची घोषणा दिलेला व्हिडिओ व्हायरल केलाय। या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि मुनगंटीवार जय विदर्भचा नारा देताना दिसतायत। हा व्हिडिओ नितेश राणेंनी ट्विटरवर व्हायरल केला। यांचा हा खरा चेहरा आहे असं म्हणत नितेश राणेंनी भाजपवर टीका केली आहे। विधानसभेत वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या भाजप आमदाराला दिवाकर रावतेंनी रोखलं। त्यामुळे भाजप आमदार आणि दिवाकर रावतेंमध्ये वादावादी देखील झाली। परिणामी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजप सेनेमध्ये सामना पाहायला मिळतोय। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा गाजल्यानंतर विधिमंडळाबाहेरही हा मुद्दा चांगलाच गाजला। स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजप आणि विरोधक विधिमंडळाबाहेरही आक्रमक दिसले। भाजप आमदारांनी विधिमंडळाबाहेर स्वतंत्र विदर्भाची तर विरोधकांनी अखंड महाराष्ट्राची घोषणाबाजी केली। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली। या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही त्यांनी केली। त्याचवेळी आपली भूमिका काय आहे हेही जनतेला समजू दे असं राणेंनी म्हटलंय। शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, म्हणूनच स्वतंत्र विदर्भाच्या भाजपच्या भूमिकेनंतरही सत्तेतून बाहेर पडत नसल्याची टीका नारायण राणेंनी केली। त्यावर अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेना काहीही करेल असं प्रत्युत्तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी दिलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी मातोश्रीवर दाखल झाले होते। मातोश्रीवर जाऊन राज ठाकरेंनी उद्धव यांची भेट घेतली। जवळपास सव्वा तास राज ठाकरे मातोश्रीवर होते, पण या भेटीमागचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे। ही भेट राजकीय आहे की कौटुंबिक यावर चर्चा रंगू लागल्यात। मात्र ही भेट राजकीय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अखेर वादग्रस्त आदर्श इमारत लष्करानं ताब्यात घेतली। 31 मजल्यांची ही इमारत उभारताना जमीन अधिग्रहणापासून परवानगी देण्यापर्यंत सगळीकडे नियम आणि कायद्यांचं उल्लंघन झाल्याचा ठपका हायकोर्टानं ठेवला होता। तसंच ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते। मात्र सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा आदेश रद्द करत इमारत केंद्र सरकारला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार लष्करानं इमारत ताब्यात घेतली आहे। राज्यातल्या 150 आमदारांना लाखो रुपये वेतन हवंय। सध्या आमदारांना 75,000 रुपये वेतन मिळतं। हे वेतन 2 लाख रुपयांपर्यंत वाढवा अशी मागणी 150 आमदारांनी केली। स्वतःच्या वेतनासोबत त्यांनी पीएच्या पगारवाढीचीही मागणी केली आहे। फेसबुक ट्विटरवर तुमचे 1 लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स असतील तर तुमचा खासदारकी आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्राधान्यानं विचार करण्यात येणार आहे असं भाजपनं म्हटलंय। तसंच सोशल मीडियात आपल्या आमदार खासदारांना सक्रिय करण्यासाठी भाजप पक्षांमध्ये आता हा फंडा वापरण्यात येतोय। नो हेल्मेट नो पेट्रोल या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या महत्वाकांक्षी निर्णयाला राज्य सरकारनं स्थगिती दिली। 5 ऑगस्टपर्यंत या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे। दिवाकर रावते आणि पेट्रोल पंप असोसिएशनची बैठक शुक्रवारी पार पडली। त्यानंतर राज्य सरकार 1 ऑगस्टपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। श्रमदानातून आंबेडकर भवन उभारण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या घोषणेला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे। प्रकाश आंबेडकरांनी 30 जुलैला आयोजित केलेल्या श्रमदान कार्यक्रमाविरोधात ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मात्र दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला देत या प्रकरणावर 1 ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे। आंबेडकर भवनाच्या एकाही दगडाला हात लावू नका आणि दोन्ही पक्षांना कोणताच वाद करू नका, नाहीतर कायदेशीर कारवाई करू असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला। तसंच तिथे कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही आणि कोणताही वाद घालायचा नाही असे आदेश कोर्टानं दिलेत। जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलिसांना कारवाई करावी असे आदेशही पोलिसांना कोर्टाने दिलेत।
साई संस्थानावरच्या काँग्रेसची सत्ता आता संपुष्टात आली आहे। 2 ते 3 हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या साई संस्थानातून विखे गटाला हद्दपार करण्यात आलंय। यापुढे इथे भाजपची सत्ता असणार आहे। राज्य सरकारच्या विधी आणि न्याय खात्यानं नवे विश्वस्त म्हणून नवी मुंबईचे भाजप नेते सुरेश हावरेंची संस्थानाच्या विश्वस्तपदी वर्णी लावली, तर उपाध्यक्ष म्हणून राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम असणार आहेत। डॉक्टर रणजित पाटील यांच्या बेनामी संपत्तीची तक्रार करून 1 वर्ष उलटलं तरीही अद्याप कारवाई झाली नाहीये। रणजित पाटील यांच्याकडे गृह खातं आणि न्यायविधी खातं आहे, त्यामुळे स्वतःची चौकशी ते कसे करणार असा संतप्त सवाल तक्रारकर्त्यानं उपस्थित केलाय। बीड शहरामध्ये रस्त्यांवर खड्डे पडलेत, याचाच निषेध नोंदवण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं आंदोलन केलं गेलं। यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना जलपूजन करत आंदोलन केलं। बीड नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून या आंदोलनावरून देखील आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। नाशिकचं कांदा मार्केट गेले काही दिवसांपासून बंद आहे, कारण शेतकऱ्यांना गोडीतून कांदा आणावा या मागणीसाठी व्यापारी आग्रही आहेत, पण शेतकरी यासाठी तयार नाहीयेत। त्यामुळे व्यापारी आणि पणन मंत्र्यांमध्ये चर्चा झाली, चर्चा फिसकटली आहे। आता पणन मंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। मुंबई नागपूर हायवेसाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या 6000 एकर जमीन सरकार अधिग्रहित करणार आहे। शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी द्यायला नकार दर्शवला। या अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चा काढून महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। प्रस्तावित मुंबई नागपूर महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातून जात असून 82 किलोमीटरचा मार्ग तयार होणार असून तब्बल 49 गावं प्रभावित होणार आहेत। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं वान धरण 83% भरलंय। सातपुडा पर्वत रांगेत झालेल्या मुसळधार पावसानं धरण भरून गेलंय। धरणाचे 4 दरवाजे 1 फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत, त्यामुळे वान नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यात नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, जलसाठ्यात मात्र मोठी वाढ झालेली पाहायला मिळतेय। नवी मुंबई पालिकेच्या खालापूर इथल्या मोरबे धरणात अद्याप 71 दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे। धरण भरायला 191 घनमीटर पाणीसाठा लागत असल्यानं नवी मुंबईकरांना पुढच्या वर्षीही पाणी जपूनच वापरावं लागणार आहे। पावसाळ्याचे 2 महिने सरत आल्यानंतरही ही स्थिती असल्यानं या चिंतेमध्ये अधिकच भर पडली आहे। जळगावच्या भुसावळमध्ये राहणाऱ्या सुशीला कोळी यांना शौचालयासाठी आपलं मंगळसूत्र विकण्याची वेळ आली। साके गावातल्या देवीदास यांनी शौचालयासाठी अर्ज केला। 12,500 रुपये अनुदान मिळेल या भरोशावर सावकाराकडून 15,000चं कर्ज काढून शौचालय बांधलं, पण बऱ्याच दिवसांनंतरही अनुदान मिळालं नाही। सावकारानं पैशाचा तगादा लावला। अखेर मोलमजुरीवर आपलं पोट भरणाऱ्या सुशीला कोळींनी आपलं मंगळसूत्र विकून सावकाराचे पैसे दिले। पुण्यातल्या बालेवाडीत एका इमारतीचा स्लॅब कोसळून 9 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय। बालेवाडीतल्या पार्क एक्सप्रेस फेज 2 या इमारतीच्या 14व्या मजल्यावर स्लॅब भरण्याचं काम सुरू होतं। यावेळी इमारतीचा स्लॅब अचानक कोसळून ही दुर्घटना घडली। विशेष म्हणजे या इमारतीला 12 मजल्याचीच परवानगी होती, मात्र 13व्या मजल्याचं काम अनधिकृतपणे सुरू होतं, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली आहे। ठाणे येथे पकडण्यात आलेल्या 2,000 कोटी रुपयांच्या इफेड्रीन अंमली पदार्थ प्रकरणात संशयित असलेली पूर्वाश्रमीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं मी चौकशीला घाबरत नाही, तसंच देशात परत यायला तयार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। तसंच या प्रकरणातले मुख्य संशयित विकी गोस्वामी हा फक्त माझा मित्र असून आमचं लग्न झालेलं नाही असंही तिनं सांगितलंय। मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आणि गेली 8 वर्ष कारागृहात असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। सत्र न्यायालयाच्या विशेष NIA न्यायालयानं गेल्याच महिन्यात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हा अर्ज केला असून त्या अर्जावर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे।
नागपूरमधल्या वर्धा मार्गावरच्या दिल्ली दरबार या हॉटेलमध्ये चिकन करीमध्ये चक्क उंदीर सापडला। एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार नागपूरचा रोहन इटलकेवार नेदरलँड इथे मास्टर्स ऑफ सायन्सचं शिक्षण घेतोय। नागपुरात आल्यानंतर आपल्या मित्रांसह हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर दिल्ली दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना चिकनमध्ये उंदीर असल्याचं रोहन आणि त्याच्या मित्रांना आढळलं। यंदा गोविंदांना 1.5 लाखांऐवजी 2.5 लाखांचे विमा कवच मिळणार आहे। गुरुवारी गोविंदांना हे वाढीव कवच लागू झाल्याची घोषणा केंद्र सरकारच्या द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून करण्यात आली आहे। त्यामुळे गोविंदांना दिलासा मिळालाय। मात्र गुरुपौर्णिमेपासून या विम्याच्या कालावधीला सुरुवात झालेली असूनही अद्याप अवघ्या 8 ते 10 मंडळांच्या गोविंदांचाच विमा उतरवला गेला आहे। दिघा परिसरातल्या इमारतींवर कारवाई सुरू झाल्यानं हवालदिल झालेल्या रहिवाशांना राज्य सरकारनं दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय। 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या काळातल्या अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय उपस्थित करत बांधकामं अधिकृत करण्याचा आग्रह धरलाय। मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या 4 शहरांमध्ये निवडक दुकानांमध्ये खुल्या बाजारात सरकारी तूर डाळ 120 रुपये किलो दरानं उपलब्ध करून देण्याचा 1 ऑगस्टचा मुहूर्त लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत। डाळींची दरवाढ रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश केंद्र सरकारनं अनेकदा देऊनही राज्य सरकार धीम्या गतीनंच जात असल्यानं ग्राहकांची मात्र लूट सुरू आहे। साखरेच्या दरवाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला सोन्याचे दिवस आले आहेत। याला शासनाचं धोरण आडवं येऊ नये म्हणून सरकारनं ऊसाचा भाव FRP ऐवजी ऊसाच्या उत्पादन खर्चावर जाहीर करण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकारनं ऊसाचा उत्पादन खर्च प्रतिटन 3200 रुपयाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे। त्यामुळे या उत्पादन खर्चावर ऊसाचा भाव सरकारनं ठरवण्याची आवश्यकता आहे। घरगुती गॅस सिलेंडरचं वजन कमी भरल्याबद्दल राज्यभरातल्या 137 गॅस वितरकांवर खटले दाखल करण्याची कारवाई करण्यात आली। सिलेंडरचं वजन न करता त्यांचं वितरण करणाऱ्यांवर खटले दाखल करण्याचे आदेश ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत। ना विकास क्षेत्र आणि नैसर्गिक क्षेत्रांची सीमारेषा अस्पष्ट आहे। त्यामुळे या नैसर्गिक क्षेत्रांचा बळी जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करतानाच गोरेगावच्या आरे वसाहतीमधल्या सर्व प्रस्तावित आरक्षणं रद्द करावी अशी मागणी गुरुवारी अपना मुंबई अभियाननं केली आहे। ठाकुर्ली टर्मिनसच्या कामाला गती देण्याचे निर्देश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिले। संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि अन्य रेल्वे अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत। गुरुवारी हद्दवाढीच्या समर्थनार्थ पुकारलेल्या कोल्हापूर बंदमध्ये KMT कर्मचारीही सहभागी झाले होते। 110 KMT बसेसना ब्रेक लागल्यानं KMTतूनच दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले। तर KMT बंद राहिल्यानं प्रशासनाला सुमारे 8 लाखांचा फटका बसलाय। चालू शैक्षणिक वर्षापासून 5वी आणि 8वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार असून बदललेला अभ्यासक्रम नुकताच जाहीर झालाय। विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी तिथल्या महापालिकेच्या नेहरूनगर शाळेतल्या शिक्षक विनोद कुमार यांची ॲपची निर्मिती करण्यात आली आहे। या ॲपच्या माध्यमातून अभ्यासक्रमातल्या बारकाव्यांसह प्रश्नपत्रिकांचं स्वरूपही स्पष्ट केलं जाणार असून येत्या 15 ऑगस्टला त्याचं अनावरण होणार आहे। साताऱ्यामध्ये शासनाकडून दरवर्षी कुपोषित बालकांसाठी कॅलरीज आहार खरेदीसाठी तसंच दुर्धर बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी वर्षाला सुमारे 10 लाखांचा निधी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे येत होता। मात्र अचानकच हा निधी बंद झालाय। त्यामुळे कुपोषित बालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पनवेलमध्येही आजही पाणी वितरणाची व्यवस्था जुनीच असल्यानं अनेक समस्या निर्माण होत आहेत। त्यामुळे हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून वितरण व्यवस्था बदलली जाणार आहे। या प्रकल्पाला सरकारच्या नोडल एजन्सीची तांत्रिक मंजुरी मिळाली असून कामाच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत।
अहमदनगरमधल्या आष्टी तालुक्यात सलग 3-4 वर्षांपासून दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढली होती. यावर्षी तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं तालुक्यातल्या 36 टँकर बंद करण्यात आले. कल्याण डोंबिवलीमध्ये असलेल्या खाडी किनाऱ्याचा विकास व्हावा या हेतूनं कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रयत्नशील आहे. मनोरंजन केंद्र आणि पर्यटनाच्या दृष्टीनं खाडी किनाऱ्याचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच निविदाही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अहमदनगरमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते आहे. महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत डेंगीचे 402 संशयित रुग्ण आढळलेत. त्यापैकी 44 जणांना डेंग्यूची लागण झाली. तर या रुग्णांपैकी बहुतांश जण हे उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणारे आहेत. पुणे शहर 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं पुणे महापालिकेची वाटचाल सुरू आहे. नुकतंच पालिकेनं झोपडपट्ट्यांमध्ये 10,000 वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचा टप्पा ओलांडला. सध्या स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छतागृह उभारणीमध्ये पुणे राज्यात अव्वल ठरलं असून महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. पुणे महापालिका भवनाच्या मागच्या बाजूला असलेल्या पीएमपीचा बसथांबा बीआरटी हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. पीएमपीनं सुरू केलेल्या संगमवाडी ते नगर रस्ता या मार्गांसह औंध रस्त्यावर सुरू करण्यात येणाऱ्या बीआरटीसाठीचं हे हब असणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते महापालिका भवन या मार्गावर बीआरटी सुरू होणार आहे. पवई तलावात होत असलेल्या प्रदूषणाची आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना पवई तलावात किती प्रदूषण झालं, त्यावर काय कारवाई करण्यात आली याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिलेत. उच्च न्यायालयानं देखील याची गंभीर दखल घेत मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना देखील प्रदूषणाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. जळगाव जिल्ह्यातून पाकिस्तानला होणारी केळीची निर्यात थांबली असताना इराकनं मात्र केळीच्या व्यापारासाठी हात पुढे केलाय. या देशात मोठ्या प्रमाणात केळी रवाना होऊ लागली असून त्यामुळे केळी उत्पादकांनाही केळीसाठी चांगला भाव मिळू लागलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याची शक्यता गुप्तचर खात्यानं वर्तवली आहे. 15 ऑगस्टला हल्ला होणार असल्याची शक्यता वर्तवत मोदींना बुलेट प्रूफ सुरक्षा वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय. लाल किल्ल्यावर भाषण करताना भारतीय पंतप्रधान बुलेट प्रूफ काचेचा वापर करतात, पण मोदींनी ही प्रथा मोडीत काढली होती. सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून लाल किल्ला परिसरात 5,000 जवान तैनात करण्यात आले आहेत. पाण्यावर तरंगणाऱ्या अनेक वस्तूंची शहानिशा आणि पडताळणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मिळालेल्या प्रत्येक माहितीची शहानिशा केली आहे. तरीही हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32 विमानाबाबत अद्याप ठोस पुरावा मिळालेला नाही, असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकसभेमध्ये म्हटलंय. लोकसभा निवडणुकीची घनघोर प्रचारानंतर मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा विपश्यनेला बसणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथे होणाऱ्या विपश्यना शिबिरासाठी केजरीवाल यांनी 12 दिवसांची रजा टाकली आहे. विशेष म्हणजे राजकारणाच्या मैदानात मीडियाचा प्रभावी वापर करणारे केजरीवाल या दिवसात वृत्तपत्र आणि टीव्हीपासून पूर्णपणे दूर राहणार आहेत. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती आणि पक्षाच्या अन्य 3 नेत्यांविरुद्ध FIR नोंदवण्याचे आदेश वैशाली जिल्ह्यातल्या एका जिल्हा न्यायालयानं गुरुवारी दिले. गेल्या आठवड्यात प्रक्षोभक भाषण करून समाजात द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. विओ कंपनीनं आपल्या विओ V3 या स्मार्टफोन किमतीमध्ये मोठी कपात केली आहे. मोबाईल लॉन्च करताना या फोनची किंमत 17,980 रुपये होती, तर आता हा फोन अवघ्या 14,980 रुपयात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा 13 मेगापिक्सल असून रॅम 3 GB आहे. ॲपल या जगप्रसिद्ध मोबाईल कंपनीची भारतातली बाजारपेठ वाढती आहे. त्यामुळे लवकरच भारतात ॲपल स्टोअर सुरू करणार असल्याची घोषणा कंपनीनं केली. गेल्या वर्षभरात भारतात ॲपल आयफोनचा खप 51% वाढला आहे. त्यामुळे कंपनीनं ॲपल स्टोअर भारतात सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी दिली आहे.
प्रवासी टॅक्सींची ग्राहकांना जलद आणि सोपी बुकिंग सुविधा देण्यासाठी स्नॅपडीलनं स्वतःच्या ॲपवर उबरची सेवा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे आता स्नॅपडीलच्या ॲपवर उबरचं बुकिंग करता येणार आहे। माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली प्रमुख कंपनी इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना कंपनीच्या वाढीत सामील करून घेण्याच्या उद्देशानं त्यांना दरवर्षी शेअर्सचं वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। तब्बल 13 वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना नुकतंच शेअर्सचं वाटप केल्यानंतर कंपनीनं पुढच्या 4 ते 5 वर्षांसाठी ही योजना हाती घेतली आहे। आणि यासह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।